मी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करतो। आणि हे तर खरंच आहे, ते जर असते तर हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन वेल प्लान, अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती, विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है, हिंदुस्ता हमारा, हा हिंदुस्तान आपला। माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करतो। आणि हे तर खरंच आहे, ते जर असते तर हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते। पण ओबीसीच्या नशिबी हे दुर्दैव आलं, ते आपल्यामध्ये नाहीत। आणि संकटाची माळ जी आहे, ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि ओबीसीचे लोक यांच्या पाठीमागे सुरू झाले। खरं तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मी 2 महिने तुमच्या इकडे हे सगळं चालू होतं। उपोषण सुरू होतं, 2 महिने माझ्या विरुद्ध शिवीगाळ सुरू होती, मी काही बोललो नाही। परंतु ज्या वेळेला या बीड मध्ये आगी पेटल्या, हे सुभाष राऊत मंत्रालयात माझ्या समोर बसलेले होते, माझ्या चेंबरमध्ये। आणि अचानक टीव्हीवर त्यांनी सांगितलं की साहेब, प्रकाशराव सोळंके यांचं घर पेटवलंय, धडाधड धडाधड स्फोट होतात गाड्यांचे। मी पण भयभीत झालो, काय चाललं काय हे। आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी या एसपीना फोन करून सांगितलं की आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेलवर हे लोक जाणार। सुभाष राऊत तिथून इकडे यायला निघाले आणि नेमक्या 4 तासामध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलंय। राख रांगोळी काय म्हणतात ते मी तिथे नंतर पाहिलं जाऊन, धडाधड धडाधड आगी लागली। प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, हॉटेल पेटलं। संदीप क्षीरसागर, शरद पवार साहेबां गटांचे त्यांचं राष्ट्रवादीचं ऑफिस पेटलं, खलास। जयदत्त क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेचं ऑफिस पेटलं, खलास। जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर हे सगळे एकाच घरात राहतात, त्यांची ऑफिस जाळली, त्यांच्या घरावर हल्ला, कोड नंबर देऊन हल्ले केले। कोड नंबर, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन वेल प्लान, अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती, विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला। जयदत्त क्षीरसागर, त्यांच्याच घरात संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, त्यांचा भाऊ एक आजारी भूषण, मला असं वाटतं ही सगळी तिथे, सगळ्यांची मुलं बाळा तिथे, सगळ्यांच्या ज्या आहेत पत्नी महिला सगळ्या तिथे। आणि आपल्या सगळ्या, माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना बीडवाल्यांना माहिती आहे काय झालं। धडाधड धडाधड गाड्याचे जे स्फोट झाले, प्रचंड धूर झाला, बाहेर येता येईना, करायचं काय। अशा वेळेला वर्तमानपत्रात सुद्धा आलेला आहे, नमाज पढण्यासाठी चाललेले लोक मुस्लिम समाजाचे, त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय, घरामध्ये मुलं बाळ आहेत, त्यांना वाचवायला पाहिजे।
बाहेर तर येता येत नव्हतं. डॉक्टर सारिकाताई पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांनी फोन लावला, मागच्या बाजूला 10-15 फुटाची ती भिंत जे आहे, बाउंड्री वॉल, कंपाऊंड, जायचं कसं? हे आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले, मुलाबाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं. पलीकडच्या बाजूनं शेख वसीम, अन्सारी जलील, शेख सत्तार, शेख अजीम, ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली आणि त्या मुलांना जे आहेत, लहान बाळांना जे आहे, हात धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. ही आहे माणुसकी. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा, हा हिंदुस्तान आपला. मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या चौघांचं सुद्धा जे आहे मुद्दाम होऊन सत्कार करीत आहे. त्यांना आणा. बहुत बहुत शुक्रिया. और कौन है? मुस्लिम समाजाचे हे कार्यकर्ते, हे लोक माणुसकी म्हणून जे आहे, ह्या लहान कच्च्या बच्चांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे. हे ह्या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. शुक्रिया. आणि पेटवणारे लोक काय करत होते? जय शिवाजी जय जिजाऊ करीत जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते.